हाय फ्रेंड्स, नीता लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सर्वांचे अतिशय मनपूर्वक स्वागत आहे। आपण माझ्या मागील व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद। मी आज तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजचा 32 इंच ब्लाऊज शिवून दाखवणार आहे। तेही परफेक्ट फिटिंग आणि तुम्हाला वेळोवेळी मी टिपही सांगणार आहे। आता आपण पुढचा पार्ट अगोदर शिवून घेऊया। मी आता एका पार्टला टिप मारून साईडला ठेवलेला आहे, तसंच मी दुसऱ्या पार्टलाही टिपा मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कापून घेऊया, म्हणजे कापड तिथं लॉक होतं आणि जास्त कापड निघत नाही, धागे निघत नाही, फिनिशिंगमध्ये आपलं काम होतं। हे बघा, आपला पुढचं मधला साईडचा पार्ट दोन्ही तयार झाले आहे। आता आपण मधला पार्ट तयार करायला घेऊया। जे बटन पट्टीचा असतो त्याला आमच्याकडे शोल्डर पट्टी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये मला सांगा। कापड जाड असल्यामुळे शिवायला प्रॉब्लेम होत नाही आणि सुरसुरीत कापड असलं की आपल्याला पिनाने त्याला सिक्युअर करून मग टिपा मारावे लागतात, म्हणजे ते इकडं तिकडं सरकत नाही। अशा प्रकारे मी ह्या पार्टलाही टिप मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेत आहे सगळ्या साईडने। हा माझा एक पार्ट तयार झालेला आहे। त्याचबरोबर मी पटकन असा दुसरा पार्टही टिपा मारून घेत आहे। हे बघा, आपण गळ्याला राऊंड टिप मारलेली आहे। असा हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या टिपा हात ठेवत ठेवत मारावे, म्हणजे कापड इकडं तिकडं सरकत नाही। आपण जसा पहिला पार्ट कटिंग केलेला आहे साईडचं कापड, तसंच याचंही व्यवस्थितपणे साईडचं कापड कापून घेऊया। हे बघा, आपले हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहे अगदी चुटकी सरशी। मी आता हे गळ्याला का नाही कापलं ते मी तुम्हाला पुढे सांगते। आता आपण हा साईडचा पार्ट त्याला जॉईंट करून घेऊया। हे बघा, असं मी 2 टिपा मारलेल्या आहेत, एक टिप मारून आता दुसरी टिप मारत आहे। अशा प्रकारे आपला हा पार्ट झाला आहे। खालच्या साईडला व्यवस्थित समांतर भाग करून घ्या आणि पफ कसा आलाय ते पण बघा। आता तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही मध्यभागी समांतर फोल्ड करा आणि तिथनं क्रॉसचे टिप मारा, म्हणजे पफ खूप छान येईल। मला हा अशा प्रकारचा आवडत नाही, पण तुम्हाला आज मला दाखवायचा होता म्हणून मी हा माझ्या ब्लाऊजला मारलेला आहे। आता आपण खालची पट्टी फोल्ड पट्टी लावूया। कापड कमी होतं त्यामुळे मला ह्या कलरची पट्टी लावावी लागली आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, ते आत असतं दिसत नाही माहीत नाही। पण 1 मीटर कापडही मला ह्या ब्लाऊजला कमी पडलं आहे। दुकानदार दादांनी कमी दिलं की काय कळलंच नाही। आता मी ही लूक पट्टी जॉईंट करत आहे, तिला मी कापडने लायनिंगला अटॅच करून घेतलेली आहे अगोदर, म्हणजे आपले ब्लाऊज पीस हलका असो या भारी आपले धागे निघत नाही किंवा लूकपट्टीही लवकर फाटीत नाही। हे बघा, मला बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या रंगाचं कापड वापरावं लागलं आहे, तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये पुढे। हे एकाच टिपमध्ये मी असं लूकपट्टी तयार केलेली आहे आणि ती पण खूप छान ब्लाऊज फाटेल पण लूकपट्टी फाटणार नाही अशा प्रकारे। हे बघा, जे एक्स्ट्राचे धागे दोरे उरलेले असतात ना, आपण तेही हातसरशी कट करावे, म्हणजे नंतर आपल्याला त्रास होत नाही। हे मी समांतर भाग बघून घेतला आहे आणि एकमेकाला आता दोन्ही भाग जॉईंट करून घेत आहे। हे बघा, दुसरी टिप पण मी लगेच मारून घेतलेली आहे। त्याच्यासोबतच थोडी आतमध्ये टिप मारा, म्हणजे कापड निसटणार नाही। आणि इकडेही मध्यभागी समांतर करून असा टक्स मारून घेतलेला आहे आडवा, याने आपला पफ जास्त दिसतो। ज्याला छाती जास्त असते त्यांनी अशा प्रकारे करा, म्हणजे छातीमध्ये फुगीरपणा छान वाटेल आणि परफेक्ट फिटिंगही बसेल। आता पलीकडच्या साईडला आपण ज्याप्रमाणे पट्टी फोल्ड करून घेतली आहे त्याचप्रमाणे आपण ह्या साईडलाही तशीच पट्टी फोल्ड करून घेऊया एकदम फिनिशिंगसोबत। तुम्हाला कशी वाटते मैत्रिणींनो फिनिशिंग ते मला कमेंट्समध्ये सांगा। आता मी हुक पट्टी जॉईंट करत आहे। हाही कापड दुसऱ्याच वापरावा लागलेला आहे मला। एकाच टिपमध्ये सर्व काम होतं, फक्त व्यवस्थित आणि काटकसरपणे करावे। हे बघा, साईडला उरलेले धागे मी काढून घेत आहे। आता दोन्ही आपले पार्ट पुढचे तयार झालेले आहे। आता मला गळा तयार करायचा आहे। मी विचार करत आहे की याला आपण थोडासा हलकासा पानगळ्याचा शेप देऊया, म्हणून मी मगाशी या गळ्याची कटिंग केली नाही, ती राहू दिली। आता मी खळूने शेप देऊन घेतलेला आहे। मला जसा हवा आहे तसा तुम्ही त्रिकोणी चौकोनी कुठलाही गळा प्रिन्स कटवर सहज करू शकतात। हे बघा, आता आपण जे एक्स्ट्राचं होतं ते शेपचं कापड कापून घेतलेलं आहे आणि आपला हलकासा पानशेप असा तयार झालेला आहे। जिथं कमी जास्त वाटतंय मला तिथं मी हे सारखं करून घेत आहे कटिंग करून। आता मी त्यासाठी पट्टी फोल्ड केलेली आहे। 1 ते 1.5 इंच पट्टी घ्या आणि तिला फोल्ड करून
अशा दोन्ही पट्ट्या करून घेतल्या ना की मग आपलं काम सोपं होतं. हे बघा, आता मी एक साईडला ती पट्टी लावत आहे. 1/2 इंचावर पट्टी लावायला सुरुवात करा आणि खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी घ्या, म्हणजे फोल्ड करायला प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करा आणि मधनं कट द्या, म्हणजे कापड उलटवायला आपल्याला त्रास नाही होत. आणि थोडं जास्त आतमध्ये फोल्ड करा, म्हणजे आपलं अस्तर पट्टी विदाऊट असल्यामुळं ती बाहेरून दिसू नये याची काळजी घ्यावी लागेल. यालाही तसंच करूया. समांतर पॉईंट आणि गळाही समांतर आहे की नाही हे सगळं चेक करून आपण मागच्या पार्टला लावली तशीच पट्टी इथंही लावूया. हे बघा, आपली पट्टी पण लावून झालेली आहे. आता मी 1 ते 2 कट मारून घेते आणि लगेच पट्टी फोल्ड करते. जाड कापड असल्यामुळे पट्टी ही लगेच फोल्ड होते. म्हणजे बोलता बोलता आपला ब्लाऊज लगेचच शिवला जातो. अर्धा ते पाऊण तास खूप होतो प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला. दोन्ही पट्ट्या समांतर आणि अगदी फिनिशिंग आणि पफही चांगला आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला पुढचा पार्ट संपूर्ण रेडी झालेला आहे. आता मी तो साईडला ठेवला आणि मी आता बाह्यांचं काम करत आहे. बाहीला मी खालच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरसोबत, आणि कट मारून वरतून पुन्हा टिप टाकूया. कट मारल्यामुळे ना कापड गोळा होत नाही आणि टिप व्यवस्थित येते आपली एकदम इस्त्री केल्यासारखी. हे बघा, आणि आता मी वरच्या साईडनेही त्याला टिप मारून घेतलेली आहे. आता जे एक्स्ट्राचं कापड होतं ना ते आपण कापून घेऊया. आता आपलं हे कापड कापून झालं ना की मग परत फोल्ड करून बघायचं बाही व्यवस्थित आहे की नाही. आता दुसऱ्या साईडची पण मी बाही तशीच फोल्ड करून घेत आहे, टिप मारून घेत आहे. हे असे कट मारलेले आहेत. कट मारून झाले की आपण ब्लाऊज उलटवून पुन्हा त्यावर टिप मारूया. मागच्यासारखीच ही बाही आपण तशीच टिच करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे. आता मी इथं विचार केला की सिंपल बाही घेण्यापेक्षा आपण थोड्या 2 ते 3 चुन्या टाकल्या तर आणखी खूप छान ब्लाऊज दिसेल, म्हणून मी तयार जी बाही होती त्यामध्येच 2 चुन्या टाकायचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, थोडं 1 इंचावर आपली रेग्युलरच्या बाहीचा सेप टाकला आणि वरतून 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन थोडं क्रॉसमध्ये कापड कापून घेतलं आणि तिथं 2 ते 3 चुन्या, जवळजवळ 4 चुन्या टाकल्या आहे मैत्रिणींनो मी. ह्या साईड दुसरा पार्टही मी तसंच एकावर एक ठेवून कट करून घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही सारखे व्हावे म्हणून. आता इथं मार्किंग करून घेतलेली आहे चुन्या टाकायसाठी. मध्यभागी 1 चुनी आणि आजूबाजूला 2, मला अशा 4 चुन्या टाकायच्या होत्या. तर मी एका साईडला 2 आणि दुसऱ्या साईडला पण 2 अशा 4 चुन्या छोट्या छोट्या अगदी बारीक बारीक टाकलेल्या आहेत. म्हणजे आहे त्याच नॉर्मल बाहीच्या स्लीव्जमध्ये मी चुन्या टाकलेल्या आहेत. आता दुसऱ्याही याला मी तसंच करणार आहे. जे एक्स्ट्राचं मला इकडं तिकडं कापड दिसतं ते मी कटिंग करून घेणार आणि लगेचच चुन्या टाकून घेत आहे. नॉर्मल बाहीपासून आपण चुन्यांची बाही तयार केली आहे, ती पण कमी वेळामध्ये आणि ऐन वेळेवर. ते बघा तुम्ही किती सुंदर दिसतो आहे ब्लाऊज. आणि ब्लाऊजमध्ये शायनिंग असल्यामुळे ब्लाऊज अगदीच उठून दिसतो आहे. आता मागचा बॅक पार्ट आपण घेऊया. त्याला मी गळ्याचा शेप ऑलरेडी देऊन ठेवलेला होता, आपला वेळ जास्त जाऊ नये म्हणून. आता हे बघा, मी एकावर एक ठेवून घेतला आहे पार्ट. तशीच टिप मारून मी याला फक्त फोल्ड करणार आहे, कारण मला लेस नाही लावायची या ब्लाऊजला आणि गोटही करायचा नाही आहे. तर आता हे 1/2 इंचावर मी टिप मारून घेतलेली आहे आणि तिथून कटही करून घेतलेला आहे. आता मी मध्ये मध्ये बारीक असे कट देणार, म्हणजे मला फोल्ड करायला त्रास नाही होणार आणि फिनिशिंग येईल ब्लाऊजला. हे आतमध्ये आपण मेन फॅब्रिक टाकूया आणि वरच्या साईडला मेन फॅब्रिक येईल आणि आतमध्ये अस्तर टाकूया. अशी वरच्या साईडला हळूहळू टिप मारून घेऊया. ही आपली गळ्याला पूर्ण टिप मारून झालेली आहे. हे बघा, आता सर्वकडनं टिप मारून घेत आहे मी संपूर्ण ब्लाऊजवर. थोडं कापड एक्स्ट्राच घ्यावं कटिंग करताना, म्हणजे जेव्हा आपण शिवत असतो ना तेव्हा थोडं इकडं तिकडं झालं तरी आपण ते कट करून काढून घेऊ शकतो. अगदीच काटेकोरपणे कमी घेतला ना तर मग आपला ब्लाऊज थोडा तिरपा वगैरे झाला तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बघा, आपण सगळीकडनं हा ब्लाऊज कटिंग करून घेऊया. साईडचं जे एक्स्ट्राचं पार्ट उरतं आहे ते. हे आपलं कटिंग करून झालेलं आहे सर्व बाजूंनी. आता आपण टक्स टाकूया. टक्स टाकायची सर्वात सोपी पद्धत आहे बघा. मी 3.5 इंच टक्स घेतला आहे, हाफ इंच साईडला घेतला आहे आणि त्याच टक्सची कॉपी मी इकडं केलेली आहे.
आणि आता पटकन असा टक्स टाकूया. टक्स टाकण्यामध्ये खूप वेळ नाही घालवायचा मैत्रिणींनो, अगदी 1 मिनिटाच्या आत टक्स पण टाकून होतात. हे बघा आपले टक्स झालेले आहेत. आणि थोडंसं नेहमीप्रमाणे आपण थोडंसं पाव इंच कोपऱ्याला कटिंग करूया, म्हणजे उचकणार नाही आणि चुन्याही पडणार नाही पाठीवर. आता खालच्या साईडला मी बॅक पार्टला पट्टी लावून घेते. पट्टी पण मी दुसऱ्याच कलरची वापरलेली आहे, म्हणजे जवळजवळ मला बरंच कापड कमी पडलं आहे, म्हणून मी म्हणते आहे की मला चुकून कापड कमी दिलेलं असावं त्या दादांनी. ही अशी पट्टी मी फोल्ड करून घेतलेली. कट मारल्यामुळे नाही का आपला घोळ होत नाही. हे बघा आता आपण दोन्ही पार्ट मागचा आणि पुढचा जॉईंट करून घेऊया समांतर बघून. जो पार्ट एक्स्ट्रा असेल तो थोडासा कट करून घ्यायचा. हे बघा डबल टिपने सिक्युअर करूया. हे झालं एका साईडचं. आता दुसऱ्या साईडचंही तसंच आपण पटकन करून घेऊया. डबल टिप मारूया म्हणजे उसवणार नाही टिपेमधनं. आता ब्लाऊज पसरवून समांतर पुढचा मागचा भाग शोल्डर सेम आहे की नाही ते बघूया. जे एक्स्ट्राचं दिसतं आहे ते कट करून घ्यायचं, म्हणजे बाई खालीवर होत नाही आणि पार्टही खालीवर होत नाही. आता हा अलीकडचा पार्ट पलीकडचा म्हणजे उजव्या साईडचा आणि डाव्या साईडचा पार्ट एकमेकावर फोल्ड करून जो पार्ट एक्स्ट्रा आहे त्याचं मी कात्रीच्या सहाय्याने कटिंग करून घेतलेली आहे. आता मी बाही लावत आहे. मी 4 चुन्या घेतल्या आहे, तर मध्यभागची जो 2 चुन्यांचा मध्यभाग आहे तो मध्ये शोल्डरच्या लाईनिंगवर ठेवून अगोदर पुढचा पार्ट आणि मग मागचा पार्ट असा क्रमशः मी जॉईंट करून घेत आहे. एक साईडची बाही आपली तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची बाही लावायला घेऊया. मागच्या साईडच्या बाहीसारखीच आपण दुसऱ्या साईडची बाही ही मध्यभागी लावूया. एक साईडची अगोदर लावली ना मग अंतर समांतर होतं. आपण वन साईडने स्टार्ट केली ना तर मग अंतर समांतर होत नाही, स्लीव्स कमी जास्त पडू शकते. आणि थोडी कमी वाटायला लागली स्लीव्स की थोडा पार्ट ओढून घेऊया, म्हणजे स्लीव्स कमी नाही होत, मग परफेक्ट होते. हे बघा आपल्या ह्या साईडची पण झालेली आहे. जे एक्स्ट्राचं दिसतंय मला ते मी लगेचच कट करत चालते, म्हणजे नंतर कट करायचं काम नसतं. मी आता मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्यानुसार फिटिंग करत आहे. अगदी सरळ टिप मारलेली आहे बघा मी. त्याचसोबत मी अशा एक एक करून 3 टिपा मारून घेतलेल्या आहे फिटिंगमध्ये. 1 2 3 आपल्या 3 टिपा झालेल्या आहे. आणि आता साईडला कापड आतमध्ये त्वचेला टुचू नये म्हणून मी ते पण फोल्ड करून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेऊया. आपली एक साईडची पूर्ण फिटिंग झाली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची फिटिंग करूया. आणि जे आपल्याला धागे दोरे एक्स्ट्रा दिसत असतात ते लगेचच कट करत राहायचे, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. हे बघा मागच्यासारखंच आपण यालाही स्टेप बाय स्टेप 3 टिपा एकदम सरळ रेषेमध्ये मारलेल्या आहे समांतर अंतरावर, म्हणजे उसवायची जरी गरज पडली तरी कंटाळा येत नाही, सहज उसवली जाते. आता इकडची साईडही आपण फोल्ड करून टिप मारून घेऊया. बघा बोलता बोलता आपला ब्लाऊज अगदी कमी वेळामध्ये पूर्ण रेडी झालेला आहे फिनिशिंग सोबत. आणि हे बघा आता मी तुम्हाला हा ब्लाऊज शिदा करून दाखवणार. हे बघा आपला पफ किती सुंदर आलेला आहे आणि ब्लाऊजही खूप सुंदर आला आहे, गळाही खूप छान आलेला आहे फिनिशिंगमध्ये. आणि किती कमी वेळात झाला आहे तुम्ही बघितला ना. आता मी लुकपट्टी ही लगेच करून घेते. लुकपट्टीला मी चौकोनी आळे करत असते, म्हणजे दिसायला ते खूप सुंदर दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि लुकपट्टी थोडी मोठी घ्यावी 1.5 इंचाची, कारण मग जे आपण हुक लावतो ना मग फटा असतात. लुकपट्टी कमी घेतल्यामुळे फटा दिसतात, आणि आपण लुकपट्टी मोठी घेतली जरा तर ते ब्लाऊजची हुक लावल्यानंतर बॉडीला फटा दिसत नाही, एकदम अगदी चिटकून दिसतं ते नाही का जवळून. हे बघा असा आपला ब्लाऊज झाला आहे अगदी रेडी.